हे लक्ष द्या. आता काँग्रेसनं चांगले चांगले कायदे केले होते. आता एक शेती अधिग्रहण पुनर्वसन कायदा केला होता. पाहत आहे काँग्रेसनं कसे कायदे केले, हे पहा कसे बदमाश कायदे केले. काँग्रेसनं 1894 इंग्रजांना केलेला कायदा मोडून टाकला. हा कायदा होता, तो कायदा होता का शेतकऱ्याची जर शेत जमीन जर सरकारनं एखाद्या कामासाठी घेतली तर 8,000 रुपये एकर, 3,000 रुपये एकर, आणि त्याचं पुनर्वसन देण्यापासून काही नाही. ठीक आहे. मग जयराम रमेश हे ग्रामविकास मंत्री होते काँग्रेसमध्ये. त्याने तसा एक कायदा केला, शेती अधिग्रहण व पुनर्वसन कायदा. का म्हणते हा कायदा? तर ह्या कायदा असा म्हणते का भारतातल्या कोणत्याही शेतकऱ्याची एखाद्या गव्हर्नमेंट प्रोजेक्टसाठी जर जमीन अधिग्रहित केली तर त्याने कोरडवाहू जमीन असेल तर रेडी हेक्टरच्या 4 पट, जर ती जमीन बागायती असेल तर रेडी हेक्टरच्या 8 पट. ठीक आहे. ते 2 पीक येत असत आणि बागायती म्हणजे फळपीक लावत असत तर आपण रेट भेटत. या कायद्यात असं होतं का जर सरकारनं पीक घेतलेली 5 वर्षात वापरली नाही तर शेतकऱ्याचे परत भेटत. आणि जर सरकारनं ते फळ एखाद्या कंपनीने विकली तर जास्त भावाने विकली तर शेतकऱ्याचा वाटा बी त्याच्यात राहील. नरेंद्र मोदींना आल्याबरोबर 2014 त्याच्यात काळ्या केल्या आणि पुढे काय केल्या, काळ्या केल्या मुख्य आण्याच्या बाजूने. सरकारने एखाद्या प्रोजेक्टसाठी जमीन घेतली शेतकऱ्याची आणि जास्त भावाने विकली तर त्याच्यात शेतकऱ्याचा वाटा राहणार नाही. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर काय केलं माहिती मोदीनं, शेतकऱ्याची जमीन 5 वर्ष वापरली नाही तर त्याने परत भेटणार नाही. असे मुख्य आण्याच्या फेवरचे कायदे त्या मोदी सरकारने केले. एकही कायदा तुमच्या बाजूचा चांगला केला ना? अजिबात केलेला नाही. इकडे शाळा बंद झालोय, इकडं ते आपले प्रकार आहे शाळा. इकडं तुम्ही इका म्हणजे गव्हर्नमेंटच्या शाळा मी देतो. याचं लक्ष फक्त जागेवर आहे का कुठून जागा भेटते आणि हे जागा अपघाताची कशी. आता प्रायव्हेट जागा जर शाळेच्या इकल्या तर जिल्हा परिषद नगरपालिकेची शाळा मोठ्या ठिकाणी आहे, नगरपालिकेच्या शहराच्या ठिकाणी आहे. हे जागा अपघात 5 वर्ष चालवून आणि म्हणून शाळेत ऍडमिशनच नाही, बंद. जागा कोणाच्या नावावर झाली नाही तो तिथं कॉम्प्लेक्स काढावं. कारण असं इथून समोर भंडारेले मोठी शाळा आहे, 2000 पोरं शिकते तिथं, लाल बहादूर. ठीक आहे. तिथं असंच केलं त्यानं. हे असे धंदे या देशात चालू आहे. थोडंसं डोळे जागे ठेवा आणि जोपर्यंत तुम्ही डोळे जागे ठेवत नाही ठीक आहे तोपर्यंत तुम्हाला जाग येणार नाही. थोडंसं आपल्या पोराले आता पोटके पुरे ठीक आहे काही म्हणलं का याच्या अंगात धर्म देवच येते. अबे कोणताही ठीक आहे धर्म नाही, देव नव्हते, पण 2 वेळचं खाली कमवा लागते. आणि तुझ्या हाताने जर काम नाही भेटलं तर तू 2 वेळ जगू शकत नाही आणि त्या कुटुंबाने तू पोसू शकत नाही. शेवटी पोटाची भूक मोठी आहे आणि याच्यासाठी आपल्या हाताने का पाहिजे. हे सरकार इतकं बदमाश आहे का आपल्या विदर्भात या मियाने टाटा एअरबसचा प्रोजेक्ट केला होता. 30-35 हजार कोटी विदर्भातले लागले असते. ह्या चोरट्यानं तो प्रोजेक्ट गुजरातने दिला. कोणा दिला? गुजरात. टाटा एअरबस मोठा विमान बनवायचा कारखाना मियानमध्ये येणार. तो निम्ना मोदीनं चोरून तर जेव्हा भाऊ एक शब्द नाही बोलला, चोरून गेला. त्याच्यानंतर दुसरा मोठा कारखाना वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर बनवायचा 1,56,000 कोटीचा कारखाना महाराष्ट्रात येणार होता. सर्व झालं होतं. तो बी कारखाना कुठं? गुजरात. आम्हाला नेमकं तुम्हाला सांगतो, काही लोक म्हणते कामून 47 पर्यंत सत्तेत राहायला पाहिजे. बरं, ह्या नियम काय दुसऱ्यासाठी बनवतात. 2000
आणि मग तो लहानशी टोन करून बसला होता. काय यार shit. ठीक आहे, रडू नका कोशेट साहेब, टेन्शन नका घेऊ. तुम्हाला माझं राज्य पाहतो राज्यपाल करून पाठवतो. काही बयान स्टेटमेंट करे राज्यपाल. आता तुम्हाला सांगतो, हे झाला किस्सा. आता मोठे करून 5 वर्ष वाढवले. 75 वर्षानंतर राष्ट्रीय संन्यास घ्यावा म्हणते. आता हेच 75 नियम घ्यायचे लागू नाही, कारण तो नॉन बायोलॉजिकल प्रॉडक्ट आहे. तो मायच्या पोटातून जन्मला मी नाही म्हणून राहिलो, त्याने सुटतो असं. आणि नॉन बायोलॉजिकल आहे म्हणजे या वरतून टपकला आहे डायरेक्ट. अरे जो तुम्हाला हिंदू धर्म सांगते ना, माँ हिंदूचे झंडे घेऊन सांगते तुम्हाला, तुम हिंदू है, हिंदू खतरे में, घंटे में खतरे में, इसकी शिव खतरे में. आणि खरंच तो हिंदू होता, आपली माहिती इकडे टकलं करतो ना आपण. त्याला केलं का? केलं का? काय घंट्याचा हिंदू केला? अरे हिंदू रीती रिवाज काय सांगते, माय गेली तर केश वापर करता आपण तिला टकल्यावर केस अडकत. केलं का मग? अबे पहिले तू फॉलो कर म्हणा चुकल्या. ठीक आहे, सगळे नियम हिंदूचे, फक्त आम्हाला सांगायला हिंदू आहे आणि सगळे बहुजनाचे पोटके आहे. एससी एसटी ओबीसीचे बीजेएमटीचे हे पुरे त्याच्या मागे आहे. थोडेसे सूत्र देखो का देशात का चालू आहे लक्षात ठेवा. 28 आंदोलन करणार आहे म्हणून असं म्हणलं कोणतरी. 28 तारखेला म्हणून माहिती आहे 28 तारखेला काय? 28 तारखेला भगतसिंगाची जयंती आहे. तुम्हाला माहित आहे का नाही? माहित आहे. 28 चांगला दिवस केवढा तुम्ही खतरनाक. भगतसिंगाची जयंती आहे. आणि भगतसिंग का म्हणते? भगतसिंग नास्तिक होता, नास्तिक. देवाची देवादिवाळी माने नसते. पुस्तक काय काय मैं नास्तिक क्यों हूं, मी देवाला काऊन मानत नाही, पुस्तक लिहिलं. कोण लिहिलं? भगतसिंगाने लिहिलं. आणि भगतसिंग का म्हणते लक्ष द्या. ठीक आहे, भगतसिंग स्वतःच्या पुस्तकात लिहिते आणि एवढं तुफान लिहिलंय का जर हे जवान कोट्याच्या अंगात घुसलं, ठीक आहे, जर हे वाक्य जवान कोट्याच्या अंगात घुसलं तर नेपाळमध्ये जे झालं जयंती इथं होईल. पण आमचे पोट्यानं खूप आमचे पोटे कवा सुधरल, आमचे पोटे यायले कवा डोसीन. ठीक आहे, आगे थोडीशी सत्संग विवेकबुद्धी जागी ठेवा. आणि भगतसिंग का म्हणते पहा. भगतसिंग आपल्या पुस्तकात लिहिले, माय वाक्य नाही होय, ज्ञान असं म्हणलं ते उद्या जेलमध्ये टाकन मला. ते बिचारे पोलीसवाल्याचा काही दोष नाही, त्याचे वरून ऑर्डर येते. इथं आयटीचे बी 2 माणसं आले असेल, मी जिथं जाईल तिथं आयटीचे माणसं आहेत. त्याचे माहित नाही का माझ्या कुठे आहे ते स्टुडंट, ते मला सांगते सर हा ठीक आहे तुमच्या कार्यक्रम. मग भगतसिंग म्हणते हे जर वाक्य न्याय असतं जेलमध्ये टाकलं असतं. बरं जरा भगतसिंगाचं नाव घेऊन सांगतो मी. भगतसिंग म्हणते घर कोई सरकार का म्हणते भगतसिंग, घर कोई सरकार जनता को उसके बुनियादी अधिकारों से वंचित रखती है. घर कोई सरकार, भगतसिंग म्हणते घर कोई सरकार जनता को उसके बुनियादी अधिकारों से वंचित रखती है तो उस देश के नौजवानों का ये अधिकार ही नहीं बल्कि आवश्यक कर्तव्य बन जाता है. उस सरकार को बदल दो या तबाह कर दो. जर सरकार लोकांच्या कल्याणासाठी हितासाठी काम करत नसाल तर जवान कोट्याचं कर्तव्य आहे इस सरकार को बदल दो या तबाह कर दो. आणि या 10 वर्ष झाले आपल्या मुलांना आपण वाटच पाहून राहिलो आजची दिनची, पण त्या एक लक्षात येऊ नाही. आता आजची दिन म्हणणारी सोडून दिलं द्यायनं. 100 स्मार्ट सिटी गायब, संसद आदर्श ग्राम योजना गायब. अरे एक तरी स्मार्ट झाली का? मग आता इथं कामगार बसले आहे, तुमच्या हिताचं का केलं? अरे हे
आणि मनुस्मृती तितकी विघातक आहे का त्याच्यात लिहिलं आहे का जाती व्यवस्था निर्माण करा आणि त्यालाच इथं जाती व्यवस्था आहे. आणि जे इथं ओबीसी बसले त्यांनी ऐकून घ्या, 10 तारखेला आंदोलन आहे मोठं. यायचे आपल्यातच भांडून राहिले जसे काही कोंबडे कातींचे कोंबडे होते. नावच्या कातींचा भांडा मराठा ओबीसी तिकडून धनगरमध्ये एसटी पाहिजे. आजच्या मानी सत्यानाश. अरे ओबीसी 52% आहे. 52% आरक्षण द्यायचे का? एससी जेवढं आहे तेवढं आरक्षण एससी आहे, एसटी आहे तेवढं एसटी आहे. आता तुम्हाला सांगू राहिले आरक्षण कायच्यासाठी दिलं माहित आहे? जे पोरं मराठा समाजाचे ईडब्ल्यूएस मध्ये काम करत होते, म्हणजे ईडब्ल्यूएस चं सर्टिफिकेट होतं, ईडब्ल्यूएस मध्ये 10% आरक्षण आहे. ठीक आहे, हे पोरं आता तिकडं डायव्हर्ट होईल ओबीसी आणि हा ब्लॉक खाली होईल. आणि हा ब्लॉक कोणासाठी खाली होईल? जनरल कॅटेगरीसाठी. कोणासाठी? कोणासाठी खाली होईल? त्याच्यासाठी देवाभाऊच्या कॅटेगरीसाठी खाली होईल. म्हणजे तिथं त्याचे लोक आरक्षित नाही आणि मग इथं भडीमार होईल. हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून का गेम करत आहे आपल्या सोबत आणि कसे भांडवत आहे आपल्याला ते आपल्या लोकांना समजलं पाहिजे. आपण मला काय, तुम्ही उद्देश पत्रिका वाचली का संविधानाची? का म्हणते आम्ही भारताचे लोक, आम्ही मला काय आम्ही. आणि आता मला कोण होत आहे तर मुख्या अन्या त्यांनी मला तुमच्या रसूल पण वाटलं पाहिजे एवढं तिचं. आणि आपल्याला कामगार म्हणून वागवत आहे. ज्या कोणी प्रायव्हेट कंपनीत काम करत असाल, कोणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत असाल, त्या कामगारांसाठी सांगतो त्या कंपनीला तुम्ही लेबर कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करत असाल तर तिथं सुद्धा तुमचा पीएफ कटला पाहिजे महिन्याच्या महिन्या. त्याच्यानंतर तुमचा कर्मचारी विमा असला पाहिजे, त्याचे पैसे कटले पाहिजे. उद्या जर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुम्ही काम करत आहे कामगार म्हणून पण तुम्हाला अपघात झाला तर तो डायरेक्ट हात बंद करते. तुम्ही अशा अपायी झाले का आयुष्यभर तुमची फॅमिली उघडी होईल, तुमचे पाय गेले, तुम्ही कशाने कमावू. जर कर्मचारी विमा काढून असला तर कर्मचारी विमा महामंडळ आयुष्यभर तुम्हाला पगार देत असते, अशी प्रोव्हिजन आहे. पण ह्या बदमाश कंपन्या तुमचा कर्मचारी विमाचे पैसे भरत नाही. मी का म्हटलं समजलं का? पैसे वाचण्यासाठी तुमच्या जीवासोबत खेळतात हे लोक. आणि म्हणून शेतकरी असो बेरोजगार, आता पाहिलं ना यशस्वीच्या पट्ट्याने कसं कुटाला धरून कसे मारते. आणि मारणारे लोक आपलेच आहेत. इंग्रजांच्या काळापासून व्यवस्था आहे. 3000 इंग्रज होते भारतात आले. किती होता? राज्य कसं केलं? भारतातलेच लोक घेतले, हातचेटी धरून दिली, पगार दिला, आदेशाला पन्ना धरून का 50 आहे आपलेच लोक आपलेच. आता आंदोलन करा, 50 ते कोण? आपलेच. व्यवस्था काही खूप बदललेली नाही. त्याने वरून आदेश ते बिचारायचे काही नाही, त्याची नोकरी करते नाही. मग देश स्वतंत्र झाला तर तुमच्या कल्याणाचेच कायदे व्हायला पाहिजे. देशाचं संविधान होते राज्यघटनेतल्या मार्गदर्शक तत्व आहे. त्या मार्गदर्शक तत्वात भाग 4 मध्ये कलम 43 मध्ये प्रोव्हिजन आहे. कलम 43 का म्हणते माहिती आहे का? या देशातल्या कर्मचाऱ्याच्या आरोग्याचं, त्याच्या पेन्शनचं, त्याच्या कुटुंबाचं संवर्धन करण्याची जबाबदारी सरकारची राहील. कोणाची राहील? हा लिहून आहे. त्याच्यासाठी सरकार कायदे करत आणि हे कायदे कामगाराच्या हिताचे नाही, मुख्या अन्याच्या फेवरचे करून राहील. तर आता आम्ही कामगाराच्या कामाचे तास वाढवले. फायदा कोणाचा झाला? तुमचा झाला का? फायदा तुमचा झाला का? फायदा कोणाचा झाला? तुमच्या सगळ्याचेच नवरे कंपनी और इधर कर्मचारी किती आहे? काम करणारे कामगार आता जर 12 तास झाले तर तुम्हाला ठीक आहे फॅमिलीने वेळ द्यायला किती भेटत हे पाहिजे.
जर उद्या कुठलं बिघडलं तर याने देवाभाऊ जबाबदार आहे. कारण हा प्रस्ताव देवाभाऊच्या सरकारनं मांडलेला आहे. समजलं का? आणि म्हणून इथं जे या देशात घडून राहिलं, शेतकऱ्याला 2 पैसे भेटले. शेतकरी किती आहे? आत्महत्या कोणाच्या घरी शेतकरी आहे? बाबा बाबा सुकेश आहे. तुम्हाला सांगतो 2021 ची गोष्ट. आज सोयाबीनचे भाव 12,000 12,000 किती झाला? 12,000. कारण ज्याला सोयाबीनचं उत्पन्नच नाही झालं. आता 12,000 सोयाबीन गेलं. आता पीक विमा किती रुपयात होता? 1 रुपया. अबे 1 रुपयात होता. 1 रुपयात तुमचा ओळून शिटा केला, मतदान घेऊन घेतलं गप्पल. आता त्यामध्ये खांडली. आता भरा विम्याचे पैसे बनले. तुम्हाला सांगतो मी आता विम्यावर युट्यूबवर व्हिडिओ घेणार आहे. आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहिला, सविस्तर माहिती सांगणार आहे विम्याची. पूर्ण डाटा चांगला काढून विम्याचा. पहिले तर विमा कालला 1 रुपयावाला विमा तो होता ना, याच्यात काय टर्म अँड कंडिशन होते माहित आहे का? पेराच्या वेळेस जरी नुकसान झालं तरी नुकसान भरपाई भेटल. पेरल्यानंतर पूर आला, भूस्खलन झालं, वीज पडली, जळलं सोयाबीन, वीज पडून ढिगात वीज पडली, ठीक आहे, पूर आला, पुरात गेलं, दुष्काळ पडला, दुष्काळात गेलं, अशा कोणत्याही नुकसानीची नुकसान भरपाई. सोयाबीन कापलं किंवा धान कापला, वावरात पडून आहे, पाणी आला तरी नुकसान भरपाई भेटते. हे सगळे टर्म अँड कंडिशन. व्हायरस आला, सोयाबीनवर येलो होत्या तरी पैसे भेटते. आता ते सगळं काढून टाकलं. पैसे भरा, विम्याचे पैसे भेटून का नाही याची गॅरंटी नाही. सगळ्या व्हिडिओ टाकणार आहे. आणि जेव्हा पिकाचे भाव वाढवले, डॉक्टर हे तुमच्या उन्हावर माल आयात करते. सोयाबीनचे भाव वाढले. डिसेंबर 2020 पासून सोयाबीनचे भाव वाढत होते, कंटिन्यू वाढून राहिले. 12,000 सोयाबीन गेलं ऑगस्ट महिन्यापर्यंत. 12,000. आणि मोदीनं ऑगस्ट महिन्यात अमेरिकन गव्हर्नमेंट सोबत ऍग्रीमेंट केलं. काय ऍग्रीमेंट केलं? आम्हाला 12 लाख टन सोयाबीनची ढेप पाहिजे. त्याने डीओसी म्हणतो. डीओसी म्हणजे त्या सोयाबीनच्या वड्या तुम्ही खाता ना, त्या कोंबड्या खाते, त्याच्यात प्रोटीन्स असते. कोंबड्या लवकर होते, डुकरं खाते, डुकरं पोसणारे, बोकडे, मटण खायला पाहिजे. मासुळ्याचं अन्न आहे. 12 लाख टन सोयाबीनची ढेप बनवली. पण कायची बनवली माहित आहे का? जे सोयाबीन भारतात लावताच येत नाही त्याला जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन म्हणते. म्हणजे आपला बीटी कॉटन आहे का नाही, पहिले आपल्या इथं कापसाचं उत्पादन किती वेळ 5 नाही तर 7 क्विंटल, आता 12, 13, 15 जाते. काऊन तर बीटी आहे, जेनेटिकली मॉडिफाईड आहे. त्याचा रोग नाही आहे, बोंडही मरते. म्हणजे बोंडही आली तरी ती हातून उडल्या लागते, घडत मरते. बोंड होते. तसंच बीटी कॉटन आहे. तसंच बीटी सोयाबीन आहे तिथं. हे सोयाबीन भारतात लावायची परवानगी नाही. ते 30 क्विंटल पिकते, एकरी 30 क्विंटल. त्याची ढेप बनवली कोणी ना आपल्या उन्हा. बरं काही नीती नियम 2-4 लाख टन म्हणून 12 लाख बनवल्या बरोबर आपल्या सोयाबीनचे भाव पडले. आणि ऑगस्ट महिन्यात आता सोयाबीन शेतकऱ्याचा 1.5 महिन्यात निघणार. शेतकऱ्याच्या ठीक आहे, शेतकऱ्याच्या ठीक आहे पोट्याने त्याला 2 ट्रेन जास्त घेता आले असते. त्याची ठीक आहे दिवाळी थोडीशी गोड झाली असती तर ते मोदींना पावल्या नाही गेलं. माझ्या घरी 60 क्विंटल सोयाबीन पडून होते आणि माझ्या भागात नितीन गडकरी कॅबिनेट मिनिस्टर. आणि माझ्या गावात नितीन गडकरी कशासाठी येते? मोती नाल्याचं उद्घाटन करायला. मोती नाला म्हणजे साधारण विचार आला तर मोती नाल्याचं उद्घाटन करायला एखाद्या वेळेस ठीक आहे नालीचंही उद्घाटन करायला येईल नितीन गडकरी. मला समजलं नाही का नितीन गडकरी नाल्याचं उद्घाटन करायला काय याला. मग माझ्या लक्षात आलं का यानं जामणीचा साखर कारखाना घेतला आहे आणि आता ह्या ऊस लावायला सांगणार आहे. ऊस लावा आणि ऊस लावून किती गोड करून शेकवली तुमची. त्याच्या पोट्याची कंपनी कशी रक्कम वाढली वर्षामध्ये. आज 46 करोड वरून कंपनी 511 करोड वर पोहोचली.
ते इथेनॉल 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 मी असं पेट्रोल आणणार मग पेट्रोल 35 रुपये लिटर होणार आणि झालं का? अरे झालं का? भेटलं का तुम्हाला? अबे फायदा त्याच्या पोट्याला करून घ्यायचा आहे आणि माया गावात येऊन म्हणते भाषणाला भाषण युट्यूबर आहे का सोयाबीनचे भाव 12,000 4,000 भाषण नितीन गडकरी म्हणून मी सांगा बस या म्हटलं सांगा याने माझ्या बाबा जबाबदार आहे सोयाबीनचे भाव माझ्या बाबा नसते 12,000 4,000 मग म्हणते पेट्रोलचे भाव 67 रुपयावर 110 वर गेले म्हणजे याने माझ्या बाबा जबाबदार आहे अरे हाय का तुमचा बाप जबाबदार माझ्या बाप आहे सत्यात हे आणि हे भाषणात सांगते तुझा घरी तो माया झाला मोठा खराब आणि मी असंच बोललो मी झालो आडवलो कलेक्टर होते केवळ काही बीजेपीचे विराट होते अध्यक्ष प्रत्यक्ष मी कोणाच्या बापाला देईन मग मी काही नाही आता नितीन गडकरी काही शिकवत द्यायच्या होत्या का मला म्हणायचं होतं का तुम्ही रिस्पॉन्सिबल कॅबिनेट मिनिस्टर आहे विदर्भ हा मोठा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचा भाग आहे तुम्ही कॅबिनेट मध्ये मोदी साहेबांनी विचारा का तुम्ही ऑइल शेतकऱ्याचं सोयाबीन निघत असताना सोयाबीनची तुम्हाला डिसेंबर पासून भाव वाढताना दिसते नाही का बस एवढंच बोलणार मी जसं म्हणलं सोयाबीनची 12 लाख टन बस एवढा शब्द काढला तर पहिलेच का नाही बीजेपीच्या पिलांकडून कान फुटले असेल तेव्हा यायचे गडकरी साहेबांचे अरे हे फोटो आहे आपली पदवीधरची शीट यानंच पाहिजे जोशीची हे पाहिजे हे आठवडे होईल काही विचारलं त्याला असं सांगितलं असं तो माणूस असा बोलत नाही पण माईकवरती भाषण झाल्यावर बोलता बोलता त्या जसं विचारलं तर त्याला म्हणलं का मी का पब्लिक प्रॉपर्टी आहे का आणि हे सांगलं रेकॉर्ड झालं मी का पब्लिक प्रॉपर्टी आहे का मग नितीन गडकरी गेले मायापाशी तो व्हिडिओ आला मी काय सुस्ती करतो मी कोणत्याही पीएसआय मध्ये काय ते शिकवतो ठाणेदार पदासाठी इंडियन पिनल कोड मला रक्कम आयपीसीचं सेक्शन 21 यावं हे आठवलं का या भारतात मग काय करतो व्हिडिओ घेतला YouTube फेसबुकवर टाकला वरती लिहिलं का एव्हरी इलेक्टेड मेंबर इन इंडिया इज अ पब्लिक प्रॉपर्टी याचे कुठेही प्रश्न विचारला तो गेल्यावर माया गावातले 100 कोटी माया भोगात हे झाला होय का म्हणे इथं प्रश्न विचारला का म्हणे हा अख्खा कार्यक्रम खराब केला म्हणे इथं प्रश्न विचारला होता पाहिजे म्हणे आणि कायच्यासाठी तुम्ही विचारलं का अरे पैकार डोक्या तुझ्या घरी किती सोयाबीन आहे म्हणलं तो म्हणे 160 क्विंटल माझ्या घरी 60च क्विंटल आहे म्हणलं 8,000 पर क्विंटल नुकसान झालं 9,60,000 रुपयाचं नुकसान आहे म्हणलं लेका तुझी बाजू मांडली म्या माया म्हणलं 4 लाखाचं नुकसान आहे तरी तू म्हणे बोलून राहिला म्हणजे एवढी पक्षाची म्हणजे एवढा पक्षाचा चष्मा घातलाय तुला आंध्या का तुला त्या चष्म्यातून तुझं नुकसान होऊन राहिलं 10 लाखाचं हे बी नाही दिसून राहिलं असे कशा तू करावू शकते मला समजलं नाही म्हणजे तुमचं एवढं मोठं नुकसान होऊन तुम्ही गडकरी आणून देणार आहे का तुमच्या घरी का मोदी आणून देणार आहे 10 लाख मग थोडसे जागे राहा आणि मग मी फोन केले काय म्हणलं तो म्हणे कार्यक्रम खराब केला इथे विचारायला नाही पाहिजे प्रश्न मध्ये काय म्हणलं नितीन गडकरी मध्ये काय केलं आलं भेटली जिथं भेटलं तिथं विचारलं काय चुकीचं केलं म्हणून व्यवस्थेत कोणी येऊ काँग्रेसचं सरकार येऊ राष्ट्रवादीचं येऊ आपल्या नुकसान होत असेल आपल्या अन्याय होत असेल तर बोलायचं आरोग्याचा मंत्र्याने सुस्ती नाही करायची काहीच नाही होत आंदोलन केलं का करते की काहीच नाही आपला निका येते पोलीस स्टेशन येते 2 तास बसवते सोडून देते जायपूर गेली तर मग थोडेसे करावं लागते पण नारे दिले काही दिलं तुम्ही रस्ता अडवला उचलून नेते डिटेन करते 2 तास सोडून देते किंवा तुम्ही आडवे होता नेहमी एखाद्या मंत्र्याला तर तुमच्यावर पहिलेच नजर राहते तुमचा मोबाईल ट्रॅकिंग वर राहते ट्रॅकिंग वर कुठं आहे का आहे त्याला पहिलेच उचलून लावलं ठीक आहे याला पोलीस स्टेशनला ठेव
जेलवर नाही टाकत, तिथंच बसवते, चहा पाणी नाश्ता तू इथंच राह. आपण भेटतो तर पोलीस स्टेशन काही द्यायचं नाही. तुमच्यावर अन्याय होत आहे तर बाहेर रिसर परवानगी घ्यायची आंदोलनाची, बस नाही घेतली परवानगी तरी चालेल. या देशातल्या आर्टिकल 19 मध्ये मूलभूत अधिकारात सरकारनं चुकीचा निर्णय घेतला, चुकीचे धोरण राबवले, तुमच्यावर अन्याय अत्याचार केला तर त्याच्या विरोधात आवाज उचलण्याचा अधिकार या देशाच्या संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलेला आणि तो वापराचा. माया आता संविधान दुसरं आहे म्हणून मी एवढं बोलतो. माया ईडी शिवाय येत नाही कारण मी मोदीच्या तोंडात जीएसटी पुचवतो. पुन्हा बोलू नको. मी तर वाट पाहत आहे का माझ्या घरी आली पाहिजे जीएसटी एखादी धाड. अबे एखादी धाड त्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला म्हणा शेतकऱ्याच्या घरी टाक. काय त्याची अवस्था, तू किती कर्जात बुडाला आहे, काय त्याच्या पोरीला लग्नाचे पैसे नाही, तोट्याचे पेट्रोलवर गाडी पेट्रोल टाकायचे पैसे नाही, तो विचार करून राहिला आत्महत्या करायचा. त्याच्या घरी नाही टाकणार. आणि अशी मशीन आहे याच्यापाशी, वॉशिंग मशीन 70,000 करोड त्याला सुद्धा वाटतंय. आणि समजा मी खोटाई करायला लागलोस तर बमाड खोटाई करीन मी. ते दिसाते खोटाई ठीक आहे. नोटा छापाचा विचार काय करेन मी, स्टॅम्प पेपर छापेन. आणि असेच खोटाई करायचे आणि ईडी सीबीआय आली काही एक दुपट्टा बीजेपीच्या घरी आपण ठेवायचा दरवाजा झाल्याबरोबर या साहेब चुकीच्या घरी आलो आम्ही. ईडी सीबीआय स्वारी आणि बाबत जाईल दुपट. अशी परिस्थिती आहे देशात. त्याच्या पक्षात गेले का तुमची फाईल बंद होती भ्रष्टाचाराची. मी म्हणतो जो कोणी नेता भ्रष्टाचार करत असत त्या सगळ्यावर साऱ्या लावा तुम्ही निपक्षपाती काम करता. मग तुमच्या पक्षाने मेगा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनं 1000 करोड रुपयाचे इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतले. तर त्या मुंबईत रस्ता बांधून राहिला तर कोणता बांधून राहिला तर त्याच्यात 2 कंपन्या होत्या, एक अल्ट्राटेक आणि दुसरी मेगा इंजिनिअरिंग. 3000 करोडचं टेंडर कंपनीने टाकलं. 3000 करोडचं टेंडर कमी टाकलं म्हणून एलएनटीनं. कोणापेक्षा मेगा इंजिनिअरिंग कंपनी. पण तिचे उपकार 1000 करोडचे फेडायचे कसे तर नियमित टेंडर टाका, ज्याची किंमत कमी त्याने द्यायचं. त्याने न देता कोणा दिलं, चायना याच्या पक्षाने त्या कंपनीने 1000 करोड दिले त्याने दिलं. तो सुप्रीम कोर्टात गेला, सुप्रीम कोर्टाने 2 चौकट काढतात आली राज्य सरकार. तेव्हा कुठं त्याचं टेंडर कॅन्सल केलं. इतके बदमाश आहे. 1000 करोड आम्हाला द्या, 3000 करोडचा फायदा करून. अरे सागर बसवलं तर मोदीवर 3 पुस्तकं लिहू शकतो एवढ्या बदमाश हे इथं ओबीसी असेल ना कोणी एक हॉस्टेल नव्हतं, हॉस्टेल ओबीसीच्या पोटे. ओबीसीच्या चळवळीत उमेश कुराम आहे, आमच्यासारखे लोक आहे, आम्ही भांडतो. त्यामध्ये 100 हॉस्टेल, त्यामध्ये 70 हॉस्टेल द्या. प्रत्येक जिल्ह्यात एक हॉस्टेल मुलाचं, एक हॉस्टेल मुलीचं राहिलं पाहिजे. आता हॉस्टेल तयार झाले. कोट्याची माहिती आहे ओबीसीच्या का आपल्यासाठी हॉस्टेल आहे. लढा लागल, लढल्याशिवाय भेटणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते शिका, संघटित व्हा आणि असं फुकट स्वराज्य नाही केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. मरण काही हातात ठेवलं ठीक आहे, आपण मराठीच देतो. आणि कसं मी भारत घेतली भगत सिंग असंच राहिले ना. भगत सिंग तर फासावर गेले ना, गेले का नाही गेले. आयुष्य लाल असतं चालते पण मान असतं पाहिजे. हे लक्षात घ्या. हे भगत सिंगाकडून सुद्धा 23व्या वर्षी फासावर आणि नाहीतरी दंगल करत बसणार नसतं जाणार आहे. तुम्ही कोणी अमर किंवा माझ्या आलं काय नाही, मी अमर होणार आहे, मी मरणारच नाही असे मस्तातच जाणार आहे.
बरं एक मेला दिला तुला खूप कमावून ठेवले ठीक आहे आता धीरू मेला तर त्याच्या पोट्याला बाबा तुम्ही लय कमावलीची तुम्हाला 500च्या बंडल आहे पेट्रोल धीरेने पेट्रोल 500च्या बंडल आहे पोट्याला लाकडं टाकते तुम्हाला आणि लाकडं बोले असते तर डिझेल टाकते डिझेल आणि त्याने कसं पेट्रोल काय टाकते तुला थोडेसे श्रीमंत असाल तर तुम्हाला डबे आहे कमी श्रीमंत असाल तर काढल्याचे आपण काय तर मग राहते बस पेट्रोल तुम्हाला आता पाऊस चालू आहे अबे बंगालीच्या ठीक आहे घरी 5 नवीन कोरे कपडे असतात नाही ते तुमचे घेऊन गेल्यावर ते बाहेर आणून पेटवते आणि ते 250ची बंगाली आहे ते बिना खिशाची आता ते आमक्या सब काढून घेते थोडंसं काहीतरी देशाला वेळ या लोकांना अन्याय होत असत तुमचं आंदोलन असत तर सपोर्ट करा चांगल्या कामासाठी नाही काय करा स्वतःचा मी असं नाही म्हणत का मोदी मला काय तो टाकून द्या असं म्हणलं का नाही प्रपंच केला तर शेवटपर्यंत न्यायचा जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वाक्य आहे मला इथे खूप आवडते तुकाराम महाराज म्हणते पुत्र असावा ऐसा पुन्हा फोटो पुन्हा म्हणजे मर्डर हाक मर्डर करणारा म्हणते तुकाराम महाराज नाही व्यवस्थेच्या विरोधात आवाज उचलणारा पाहिजे भगत सिंगासाठी त्याच्यासाठी वाक्य आहे जगद्गुरु तुकाराम महाराज हे आपल्या पुढे समजलं पाहिजे मी संविधान समजून सांगतो मी कधी जाते फेर निर्माण होईल धर्मात निर्माण होईल असं कधी बोलत नाही मी तुमच्या मनात कधी भगवा हिरवा पांढरा पिवळा निळा पेरण्याचं काम नाही करत मी तुमच्या मनात नेहमीच तिरंगा पेरण्याचं काम करतो आणि हे करायला माझं शेवटपर्यंत कारण मी देशावर प्रेम करणारा माणूस आहे तुम्ही सगळे देशावर प्रेम करणारा माणूस आणि चष्मा जो आहे आपला अंधभक्तीचा ज्याच्या डोक्याला आहे तो काढून टाका अरे तुम्हाला कुठं नाही ठेवलं एटीएम मधून पैसे काढायचे पैसे लावले पहिले रिचार्ज मारो मोबाईल वरून फुकट मारो आता गप्पन 238 रिचार्ज 2 रुपये एक्स्ट्रा 240 मिनिमम बॅलन्स कोण ठेवते मिनिमम बॅलन्स ज्याच्याकडे लाखो आहे त्याचा ऑलरेडी बॅलन्स आहे त्याला मेंटेन नाही करायला लागत पहिल्याचं माझ्या अकाउंटवर हे माझ्या अकाउंटवर 10,000 आहे आणि माझी बँक मध्ये 5,000 मिनिमम बॅलन्स पाहिजे माझी बायको बीमार पडली दवाखान्यात गेली बिल निघालं 4,500 एटीएम वर गेलो 4,500 काढले 500 आहे महिन्याच्या शेवटी नाही टाकू शकतो 5,000 डॉक्टर 250 फाईन मारते कोणाला मारते गरीबाने मारते तुमच्यावर मारते एवढ्या बदमाश आहे मोदी तुम्ही तुमच्या घरी उन्हाळ्यात धान्य आणता का नाही गहू नियावल्या कामात भरून ठेवले तांदूळ भरून ठेवले तुरीची डाळ भरून ठेवली आहे आणि ते पट्टी येते 30-30 किलोची किती किलोची आहे तर मोदी ना 30 किलोच्या पट्ट्यावर 5% जीएसटी लावला बरं झालं व्यापारी हुशार आहे त्याने 25 चा पट्टा केला हो कुठंच नाही सोडलं तुम्हाला या हे हिरोला गाडी घेतली आता मला तुमची गाडी नावाचा गाडीची किंमत 19 लाख गाडी झाली 30 लाखाची 11 लाख रुपये टॅक्स आणि नाव दिलं त्याने रोड टॅक्स 15 वर्षाचा किती वर्षाचा हो म्हणलं या टोल काय चालू मग म्हणलं पेट्रोलवर टॅक्स देता तुम्ही एका लिटरवर 60 रुपये अरे पण त्या पुऱ्या वाईट पैशातून गाडी घेतली ना 11 लाखात नवीन गाडी घेतली 60-70 हजारात बाईक भेटते बाईक त्याच्यावर तुम्ही पाहिजे आणला ठीक आहे काम केले कोटेशन त्याच्यावर पाहिजे गाडीची एक शोरूम प्राइस कितीची आहे आणि टॅक्स किती बघताना आरटीओ रजिस्ट्रेशन फी रोड टॅक्स 15 वर्षाचा किती आहे 2014 किती होता आता किती आहे आणि हे सर्व सामान्य लोकांच्या खिशातून चालले आणि बरोबर इलेक्शन आलं
निघाली तर साल्याची सरकारी नोकरीची 1000 रुपये फी आहे, कलेक्टर 100 रुपये, अंतराची 1000 रुपये हा कुठचा न्याय. तरी आमच्या तालुक्यामध्ये एक मत नाही. एकनाथ भाऊ आमचा मराय नाही. दुसरं सरकार आलं ते म्हणाला, महाराष्ट्र शासनात एवढं खर्च झालं तुम्हाला पैसे देऊन, एवढं खर्च झालं तर 3-4 महिन्यात नाही तर वर्षभरात बंद करायचं. ठीक आहे. आता पाहिजे भाऊ दिसते बराच लागन कुठून आणणार आहे 46,500 करोड रुपये वर्षाचे म्हटल्याने. आता झाला त्यांचा उल्लूशिका 5 वर्ष बोलतात ना, पुन्हा इलेक्शन आलं पुन्हा ते मुलांच्या मुलं. लाडका भाऊ नावाची एक स्कीम आणली होती, बंद केली. बंद त्या मोठ्याने 6 महिने तुला आता पैसेच नाही देत. आता हे जवळ आहे. जवळ यायला तर काय तुम्हाला पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही. कावेर कावेर काहीच नाही मिळत, फक्त बैलांचा राज सुरू. जवळ लॉकडाऊन वावरात जाते रात्री, चेन्यामध्ये स्प्रिंकलरचे पाईप पडतवाले घरीच वाजतात. लाईटचा एक टप्पा झाला ना, दुसरा टप्पा पडतवाले स्प्रिंकलरचा. तुम्ही मरा जवळ, जवळचं दुसरे काही काम आहे. हो मी का म्हणतो, थोडीशी सतसत विवेक बुद्धी आपली जागी ठेवावी. माय काहीच बोलणं नाही. म्हणजे खूप लोक घाण्याच्या कमेंट करत आहेत फेसबुकवर. सारे एकही बोलीचं नाही आहे, पुरे डुप्लिकेट अकाउंट आहे, पुरे डुप्लिकेट. म्हणजे हे या देशाची मानसिकता टोटली बिघडलेली आहे. मायबाप वाचलेलं त्यात मायबाप मध्ये म्हणतो वाईट वाटतं. तर माया पोराने एवढं चांगलं काम करून शिकवले. मग मी कोणाचे मुद्दे मांडले? माया वैयक्तिक एवढे मुद्दा मांडला का नाही याच्यात? मांडला का मग सांगा. मी तुमच्या हिताचं बोललो का नाही? मग का पाप करून राहिलो? हेच गाडगे महाराजांनी केलं, हेच गाडगे महाराजांनी केलं ना. गाडगे महाराजांना का सांगत आयुष्य फक्त तेव्हा व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, युट्यूब, फेसबुक नव्हतं. म्हणून गाडगे महाराजांनी त्याच्या मागे लोक काम म्हणतात हे समजली नाही. आता याने टीमा बसवली आहे, माझ्या कंटिन्यू नजर राहते या का बोलते का नाही. आणि युट्यूबवर काही बी बोलते, काय टेन्शन नाही घेत. हा युट्यूबवर एखाद्याने शिवाय घेतलेला आहे, काही मुलीला बोल केले, काहीच बोल नाही, टेन्शन नाही घेत. ठीक आहे. पण नाही द्यायच्या. पण समजा बोललो त्याला मला व्हिडिओ डिलीट कर, किंवा एक तर तुम्ही तक्रार मांडली आणि एखाद्या राजकीय माणसाचा फोन आला तो व्हिडिओ डिलीट कर, त्या बापाला फोन करेल, नाही तर तुला पाहून येईल का पाहिजे का काहीच काय. कोणत्याही धमकीने राजकारणाच्या त्याच्या समजलं का. हे जे जवान कोणते लोक आहेत तुम्हाला भीती दाखवते व्यवस्थित. आता मी बोलतो की माझ्या किती पोलीस स्टेशनने केस केल्या, मग पोलीसवाले मला फोन करतेस भरायचं का हो, मग तुमच्या इथे युट्यूबवर तुम्ही हे बोलले केस दाखल झाली, तुम्ही या. कशाला यायला लागते? नाही तुम्ही या, गाडी घेऊन या, गाडी घेऊन येतच नाही. IPC 143 नोटीस येते का असं तुला बोलू नका. बरं ठीक आहे, त्या नोटीस. पण आपल्याला कायदे कानून माहीत नसते तर हे असं. म्हणून कायदे वाचा. तुम्ही कामगार आहे तर कामगाराचा कायदा वाचा. तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती लढायची आहे तर कमीत कमी ते वाचा. त्याच्यात का अधिकार दिलेले आहे तुम्हाला ते वाचा. तुम्हाला तुमचे अधिकार तर संविधान वाचा. घरात आणून ठेवू नका कपाटात. भारताचे संविधान रोज आरती व्हायची. आणि पोरायला शिकवा, पोरायला शिकवून मोठं करा. समजलं ना. शिकल्यावरच बुद्धी चालते, शिकल्यावरच चांगल्या वाईटातला फरक समजते. आणि मी मास्तर तसाच आहे. ठीक आहे. मी चांगल्या वाईटातला
फरक लोक आहे ते समजून सांगतो. फक्त तोच का जो चांगला वाईट समजून सांगा, जो सोकार बोलत असाल मी नाही त्यात येऊन करीना वाचली ते काही मजा नाही. माझा इतिहास कसा लिहिला जाईल का लिहिला जाईल मला काही त्याची फिकर नाही. मला लोक मी मिळाल का म्हणा आता का म्हणते मी विचार करत नाही. आता काही पोटे आत्महत्या केली करते, अजिबात करायची नाही. तुमच्यामुळे दुसऱ्याने केली पाहिजे, अजिबात नाही. हारा दिनाचं काही नाही. हे जे नेते असते ना, नेत्याकडून एक गुण शिका. निकाल नाही लागला आत्महत्या, नापास झाला आत्महत्या. नेत्याचा एक गुण आहे हलकटपणा. मी आता नेते राहतो का रे, मी चांगला शिकलोय. कोणा शिवाय दिल्या काही देतं साले मर्डर करण, हा मर्डर करण, बलात्कार करण तरी पूजा करीन लोकांच्या समोर मीडियाच्या समोर आहे. आणि तुम्ही 4-5 दिवसात 10 दिवसात विसरून जाता. अरे विसरून जाता का नाही? अरे विसरून जाता का नाही? तेव्हाच तो लोक मुद्दाम करते ना. आतंकवादाचा आरोप असलेली कोण स्वाधीन बदमाशी तिने निवडून दिलं सोडून काही नाही. महाराष्ट्रात उदाहरण आहे यवतमाळ जिल्ह्यात. बाकी कोण आहे तुम्ही पाहून घ्या. मग यवतमाळ किती हलकटपणा आहे हा. थोडं शिका. एक तर नेतृत्व करून घ्या, बाकी नका देऊ. घ्या तेवढं हलकटपणा आयुष्यात. कोणी आत्महत्या कितपत नाही. आणि कर्ज किती झालं काय कोण नाही घ्या. एखाद्याच्या ठीक आहे सावकाराकडून आणलं त्याला कागदपत्र नाही द्यायचे फक्त जमिनीची, बाकी त्याच्यावरच केस होते. तुम्हाला गेल्यावर घरी तुमच्या फेवरला काय केलं. म्हणून हे समजून घ्या तुम्ही. आणि सर्व लोकांना आपल्या हक्कासाठी हितासाठी लढा. तुमचा अन्याय झाला तो बोला, काय प्रॉब्लेम असेल तर सांगा. आणि जे लोक पदवीधर आहे, आता पदवीधरचं इलेक्शन आहे पुढच्या वर्षी, मतदार म्हणून ज्याची डिग्री झाल्या 3 वर्ष झाले आहे त्यांना नोंदणी करून घेणं निवडणुकीची त्याचा ऍप्लिकेशन आहे, ऑनलाईन फॉर्म भरता. ठीक आहे. ज्याचं जे ग्रॅज्युएशन आहे ठीक आहे, मी उभं राहीन जमलं तर पायाच मतदारसंघ राहील. मी उभं राहिलो तर मागच्या वेळेस तर एवढंच म्हणणं आहे. आदरणीय केदार साहेब आले होते, राजेंद्रजी मोळे साहेब माजी मंत्री, आमच्या जिल्ह्यात पालकमंत्री होते केदार साहेब, खासदार आले आपल्या मतदारसंघाचे. चांगला कार्यक्रम झाला, काही नाही चांगल्या गोष्टी सांगत नाही. युरिया मिळण्यासाठी मला 15 वर्ष तक्रार अर्ज द्यायला मंत्री वाट पाहत आणि 15 दिवस कशाला. म्हणजे खासदाराने नाही भेटून राहिला मंत्री संसदेत. अशी व्यवस्था एकदा तयार केली आहे. ठीक आहे. मुख्य आणि एका दिवसात भेटणं तर तुम्हाला भेटणार नाही. ठीक आहे, अशीच व्यवस्था आहे. म्हणून आता पुन्हा एक सांगायचं राहिलं. ठीक आहे, 2 मुद्दे आहेत त्या कागदात राहिले. जनसुरक्षा नावाचा कायदा येणार आहे, माहिती आहे का तुम्हाला? विशेष जनसुरक्षा कायदा. ह्या कायदा इंग्रजांनी केला होता. भगत सिंगाने ज्या कायद्याचा विरोध केला, पब्लिक सेफ्टी बिल, हेच आहे. म्हणून मी म्हणतो का गोरापेक्षा चोर बदमाश आहे. त्यानं केला होता. ह्या कायदा काय म्हणते, जर तुम्ही आंदोलन केलं, जर तुमच्या आंदोलनाला एखाद्या माणसाने पैसे दिले आणि हे प्रूव्ह झालं, त्याची संस्था जप्त करण, त्याचे अकाउंट सील करण, तुम्हाला अर्पण नक्सल म्हणून काय म्हणून. आणि एक जिल्हा काढला कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याने आपल्या सोशल मीडियावर सरकारच्या विरोधात बोलता येत बंद केलं. पहिले बोलता येत, आताच महिन्याभराच्या अगोदरची गोष्ट आहे. आता शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढले, कापसासाठी आंदोलन केलं, धोबी पण नक्सल होईल. ओबीसी साठी ओबीसीच्या कोट्यानं आंदोलन केलं, धोबी आपण नक्सल होईल. तुम्ही
आंदोलन केले आणि PSI दर्जाच्या अधिकाऱ्याने तपासणीचे अधिकार आहे. अरे आंदोलन केलं तर तुम्ही गुन्हेगार व्हाल. आणि भारताचा संविधानिक अधिकार आहे, मूलभूत अधिकार, का तुम्हाला आंदोलन म्हणजे संविधानाची पुरी धज्जिया म्हणून राहिली. म्हणून तुम्ही जागे व्हा, मी एवढंच म्हणेन. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक कामगाराचा किस्सा सांगतो आणि संपवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या सर्व लोकांना न्याय द्यायचं काम केलं. एसटी असो, ओबीसी असो, बीजेपी असो, एनटी असो, सगळ्याच लोक आहेत. का तो ब्राह्मण असो, का तो जैन असो, आणि जे कामगार असो, महिला असो, महिलांना मॅटर्नरी लीव्ह दिली तुम्हाला माहिती आहे. तुम्ही जर कामगार आहे, तुम्ही सरकारी नोकरीवर आहे, एखाद्या फॅक्टरीत कामात पगारी सुट्ट्या भेटाल डिलिव्हरीच्या. कोणाला दिलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगारासाठी का म्हणते माहिती आहे? इंग्रज होते. इंग्रज पहिले आपल्या भारतात आजही शेतीचा पैसा आपल्या कामाला बाहेर केव्हा देतो आपण? महिन्याला देतो का हप्त्याला देतो? हप्त्याला. तर बाजाराच्या दिवशी पैसे पाठवून दिले पाहिजे. पहिले भारतात हप्त्याला पैसे द्यायची पद्धत होती. इंग्रजांनी म्हटलं की याच्यात नुकसान आहे साधा आपलं. तर इंग्रजांनी काय केलं? महिन्याला पैसे देणं सुरू केले. आता महिने किती? इंग्रजी महिन्यात 12. इंग्रजांनी केम केला भारतीय कामगारांचा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं. पहा किती बुद्धिमान होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इंग्रजांनी त्यांना पत्र लिहिलं, काबे साहेब तुम्ही आम्हाला हप्त्यानं पैसे दे. आता हप्त्यानं पैशाचा विषय होता आणि एका वर्षात हप्ते येते 52. किती येते? एका वर्षात हप्ते किती येते? 52. तुम्हाला 52 हप्त्याचे पैसे भेटले असते. किती? अरे किती? आता यायला काय केलं? महिन्याचे. आणि आपण पैसे तर काय करतो का एका महिन्यात 4 हप्ते वाचून म्हणजे तुमचे 4 हप्ते काय केले? म्हणजे एक महिना फुकट काम करून घेतलं. कोणाकडून? हे एका चिठ्ठीवर इंग्रजांनी समजून सांगितलं का सारे आम्हाला चिठ्ठ्या समजतात तुम्ही नाडून टाकते का? मग इंग्रज म्हणे डॉक्टर बाबासाहेब म्हणे मोठा आंदोलन होईल म्हणायचं. हे करा का पाहिजे असं करा. आता एक महिना आमचा काय केला ना इंग्रज म्हणे तुम्हाला का पाहिजे? आमच्या देशात मोठा सण आहे ते दिवाळी. तर आमच्या कामगाराने बोनस द्यायचा एका महिन्यात. तर तेव्हापासून दिवाळी बोनस 4 हप्त्याचा पगार एक्स्ट्रा देतो दिवाळी. एवढे विजनरी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून घरात 2 फोटो ठेवता. ओबीसी नाही ठेवता, एसटी नाही ठेवता. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणताही राजकारणी तुमच्या हातात आला तर त्याला फालमध्ये लावायचा. फोटो पाहिल्याबरोबर त्याला वाटलं पाहिजे याच्यासोबत बोलायचं. आणि तुमच्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असल्या लोक 10 वेळा विचार करते फोटो पाहून. मला हे हुशार असतं. फोटो आहे म्हणून संविधान वाचलं नसेल तरी समजत नाही आणि हुशार आहे. एवढा फोटोचा घेऊन काय ठीक आहे. मला इथे देवेंद्र भाऊने आमंत्रित केलं. एका फोन होता असं आम्हाला कार्यक्रम पाहिजे तर रविवारीच पाहिजे. आणि माझ्या रविवारी जमते. तर भरपूर वेळ मी जवळपास 1.25 तास बोललो असतो. जास्त झाला ठीक आहे. तुम्ही इथं मोठ्या संख्येने आले, बराच वेळशी बसून आहे. तुमचे मनापासून आभार. कारण हा कार्यक्रम तुमच्याशिवाय यशस्वी होणार नाही. म्हणून अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे. पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे. तिथंच थांबतो मी आणि तुमची रजा घेतो. पुन्हा येईल ठीक आहे. चांगलं नेतृत्व आहे. त्या माणसाने सोबत घ्या. तुमच्यासाठी लढणारा माणूस आहे ठीक आहे. आणि मी जेव्हा मागच्या कार्यक्रमात आलो होतो अशी माणसं जी सामान्य लोकांसाठी लढतात त्याच्या बाजूला उभं राहा एवढंच मी माणसं आहे. आणि मला आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
परिणाम